नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 27 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहतोय। यामध्ये आपण एकूण 10 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेत मित्रांनो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली 5 नवीन राज्यपालांची नियुक्ती झालेली आहे त्याविषयी देखील सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यानंतर मित्रांनो, आपण अगोदर कालच्या चालू घडामोडी शॉर्ट मध्ये पाहून घेऊया। तर अलीकडेच क्रिस्टन फ्रॉस्टाडोटीर कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर आइसलँडचे। यानंतर परदेशात शिकणाऱ्या दलित मुलांचा खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली? तर नवी दिल्लीच्या। यानंतर पुढील प्रश्न होता, हरित पायाभूत सुविधांसाठी भारताने कोणत्या बँकेकडून $500 दशलक्ष कर्ज मिळवले आहे? तर एडीबी या। यानंतर पुढील प्रश्न, आगामी एरो इंडिया 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर बेंगळुरू मध्ये। पुढील प्रश्न, गुरमीत सिंग संधावाली आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, गुरमीत सिंग संधावालिया यांची हिमाचल प्रदेशच्या आणि न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची उत्तराखंड मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर यानंतर इसाकेवालू इके यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली? तर टोंगा या। यानंतर पुढील प्रश्न, शाहू तुषार मानेने डिसेंबर 2024 मध्ये 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांची 10 मीटर एअर रायफल स्पर्धा जिंकली, तर त्यांनी कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक। यानंतर नुकतेच श्याम बेनेगल यांचे निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर चित्रपट निर्माता होते। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात, आणि आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाची कंपनी शेन 4 वर्षानंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चीन या। कोणत्या? तर चीन या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर चीनचा प्रसिद्ध फॅशन ब्रँड शेन 4 वर्षांच्या बंदीचा सामना केल्यानंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करणार आहे। तर याला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाचा पाठिंबा देखील मिळालेला आहे। तर शेनने रिलायन्स रिटेलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म अजिओवर त्यांच्या संग्रहाची चाचणी आणि कॅटलॉग करणे सुरू केले आहे। तर यानंतर मित्रांनो, 2020 मध्ये भारत आणि चीन मधील सीमा विवाद वाढला होता। यामुळे भारत सरकारने 2020 मध्ये शेनसह 50 चीनी ॲप्सवर बंदी घातली होती। तर ॲप आधारित ई कॉमर्स कंपनी शेनची 170 हून अधिक देशांमध्ये उपस्थिती आहे आणि 53 दशलक्ष देखील वापरकर्ते आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर बाल्ट ईगल म्हणजेच गरुड अधिकृतपणे कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, अमेरिका। कोणत्या? तर अमेरिका। तर मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर बाल्ट ईगल अधिकृतपणे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा राष्ट्रीय पक्षी बनला। तर हा पक्षी 240 वर्षांहून अधिक काळ अमेरिकाच्या ताकदीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे। तर बाल्ट ईगल त्याच्या पांढऱ्या डोळे, पिवळी चोच आणि आकर्षक तपकिरी शरीरासाठी ओळखला जातो। तर यानंतर बाल्ट ईगल युनायटेड स्टेट्सच्या सीलवर दिसते। तर हे सील 1782 पासून अधिकृत कागदपत्रांमध्ये वापरले जात आहे। यानंतर अमेरिकाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत। तर यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मध्य प्रदेश या राज्यामध्ये। कोणत्या? तर मध्य प्रदेश या। तर यानंतर मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधानांनी डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले। तर 2070 पर्यंत भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाला समर्थन देत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे।
यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी आहे भोपाळ, सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. किती आहेत राज्यसभेच्या एकूण जागा? 11. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतात दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 26 डिसेंबर रोजी दरवर्षी वीर बाल दिवस साजरा केला जातो. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वीर बाल दिवस भारतात दरवर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग जी यांच्या 4 शूर पुत्रांच्या अतुलनीय त्याग आणि धैर्याचा आदर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. यानंतर आपण डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूयात. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, जागतिक मृदा दिवस आणि 8 डिसेंबर रोजी बोधी दिवस, 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवस, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस आणि परदेशी राजस्थानी दिवस. यानंतर 11 डिसेंबर रोजी युनिसेफ स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबर रोजी विजय दिवस, 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस आणि 21 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस. हा दिवस पहिल्यांदाच साजरा करण्यात आला मित्रांनो. आणि 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस, 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि 25 डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा करण्यात आला. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर केंद्र सरकारने आरिफ मोहम्मद खान यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी बिहार या राज्याचे. ठीक आहे मित्रांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारने आरिफ मोहम्मद खान यांची बिहारचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. तर यापूर्वी ते केरळचे राज्यपाल होते. कोणत्या राज्याचे? तर केरळ या राज्याचे. यानंतर पुढील प्रश्न, तर केंद्रीय अर्थ मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अरुणीश चावला यांची. कोणाची? अरुणीश चावला यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर बिहार केडरचे 1992च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी अरुणीश चावला यांची वित्त मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते सध्या रसायन आणि खते मंत्रालयात फार्मास्युटिकल्स सचिव म्हणून काम करत आहेत. तर मित्रांनो, इतर आपण महत्त्वाच्या नियुक्त्या पाहून घेऊया. तर भारताचे नवे संरक्षण सचिव कोण आहेत? तर राजेश कुमार सिंग. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री. केंद्र गृह सचिव कोण आहेत? तर गोविंद मोहन. आणि कोळसा मंत्रालय सचिव विक्रम देव दत्ता आहेत. यानंतर आरोग्य सचिव आहेत पुण्य सलीला श्रीवास्तव. यानंतर कॅबिनेट सचिव तर टी.व्ही. सोमनाथन आणि वित्त सचिव आहेत तुहिन कांत पांडे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर नुकतेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लखनौ या शहरामध्ये. कोणत्या? तर लखनौ या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 डिसेंबर 2024 रोजी लखनौ मधील कुडिया घाट येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा हा कार्यक्रम होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सीरिया इस्रायल सीमेवर शहीद झालेल्या कोणत्या ब्रिगेडियरला श्रद्धांजली वाहिली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमिताभ झा यांना. कोणाला? तर अमिताभ झा यांना. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मल्याळम या. कोणत्या? तर मल्याळम या.
तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मल्याळम साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते MT वासुदेवन नायर यांचे केरळमधील कोझिकोड येथे निधन झाले. तर राज्य सरकारने 26 आणि 27 डिसेंबरला 2 दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर केला आहे. तर ते मल्याळममधील महान लेखकांपैकी एक मानले जातात आणि केरळमधून प्रसिद्ध होणाऱ्या मातृभूमी साप्ताहिकाचे ते संपादक देखील आहेत. तर यानंतर 2013 मध्ये त्यांना मल्याळम सिनेमातील जीवन गौरव कामगिरीबद्दल JC पुरस्कार देखील मिळाला. तर डॅनियल पुरस्काराने सन्मानित करण्यात देखील आले. तर 2022 मध्ये त्यांना सरकारने दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान केरळ ज्योती पुरस्कार प्राप्त झाला. यानंतर साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल MT यांना 1995 मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक ज्ञानपीठ हा सन्मान देण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 10वा. तर नुकतीच मणिपूरच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी अजय कुमार भल्ला यांची. कोणाची? अजय कुमार भल्ला यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 24 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. तर राज्यपालांची नियुक्ती घटनेच्या कलम 153 नुसार केली जात असते. तर त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. तर यानंतर मित्रांनो आपण पुढील राज्यपाल पाहूयात 5 नवीन नियुक्त झालेले. तर मणिपूरचे आहेत अजय कुमार भल्ला. तर माजी केंद्रीय गृह सचिव, जातीय संघर्ष हाताळण्यात कौशल्य असलेले आहेत. यानंतर बिहारचे आहेत आरिफ मोहम्मद खान. तर केरळमधून बदली झाली यांची. तर त्यांच्या बौद्धिक आणि प्रशासकीय कुशाग्रतेसाठी ते ओळखले जातात. तर केरळचे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. तर ते बिहारमधून पुन्हा निवडून आलेले आहेत आणि ते अनुभवी एक प्रशासक आहेत. यानंतर ओडिशामधील तर हरिबाबू कंभमपती. तर मिझोराम मधून त्यांची बदली झाली. तर रघुबर दास यांची ते जागा घेतली. यानंतर मिझोरामचे आहेत जनरल डॉक्टर VK सिंग. तर निवृत्त लष्करी अधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री, धोरणात्मक नेतृत्व ते आणतात. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर उडान यात्री कॅफे कोणत्या विमानतळावरून सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. कोणत्या? तर कलकत्ता या विमानतळावरून. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विमानतळावरील महागड्या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांची समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने इन-फ्लाइट पॅसेंजर कॅफे उपक्रम सुरू केला आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून याची सुरुवात झाली. तर या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना स्वस्त दरात नाश्ता किंवा शीतपेय उपलब्ध करून देण्याचा आहे. तर यशस्वी झाल्यानंतर इतर विमानतळांवरही त्यांची अंमलबजावणी केली जाईल. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 12वा. तर आज आपण 2 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत. तर जागृती ॲप आणि जागो ग्राहक जागो ॲप कोणत्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी IIT BHU या. कोणत्या? तर IIT BHU या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक जागो ॲप, जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड लॉन्च करण्यात आले आहे. तर हे ॲप IIT BHU च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा एक भाग म्हणून विकसित केले आहे. तर ज्यांचे उद्दिष्ट ग्राहकांना सक्षम करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमधून घेतलाय. तर ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.